हॅलो भावना, मी कुठं गेलो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो बघा. मस्तपैकी सकाळी कॉफी वगैरे पिऊन आज जायचं रनिंगला भावना. फायनली रनिंगच्या ग्राउंडवर पोहोचले भावना. आज आपलं 5 किलोमीटरचं चॅलेंज आहे भावनो. बघा नक्की कंप्लीट होते का नाही बघा भावनो. जर कंप्लीट नाही झालं तर नेक्स्ट टाइम आपण नक्कीच प्रयत्न करूया यासाठी. भावनो, आज 5 किलोमीटरचा आपण चॅलेंज घेतला होता, तुम्हाला माहितीच आहे. मागाशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. आपल्याला काय 5 किलोमीटर आज जमलं नाही भावनो, 3च किलोमीटर केले. जर पुढच्या नेक्स्ट टाईमला नक्की आपण ट्राय करूया भावनो 5 किलोमीटर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग भावना रनिंग वगैरे चालू. आता चालू घरी आलो. मस्त वगैरे डाएट वगैरे घेतलं बघा. मस्त आंघोळ करून आता चालू भावाबरोबर देवाला कडेगावच्या डोंगराच्या मंदिरात. मग आपलं पेट पूजा जर झाले म्हटलं पेट्रोल तर टाकलंच पाहिजे. मग भावनं पेट्रोल वगैरे टाकून आता चालले कडेगावाला. मग भावनं फायनली कडेगावात पोचले. म्हटलं देवाला जायला लागले तर फुलं वगैरे घेऊन गेलंच पाहिजे. मग इथं आलं तर इतकं गर्दी इतकी भयानक भावानं. मग फुलं वगैरे घेतली. मग आता चालू कडेगावाला. फायनली भावनं कडेगावात पोचले बघा. मस्त बघा इथं कसं एकदम वातावरण बघा. इथं सगळं प्राणी भेटलं तुम्हाला बघण्यासारखं. मस्त वेगळं डोंगराचे पायऱ्या वगैरे चढलो भावानं. पायऱ्या वाईज नव्हते भावानं, पूर्ण घायला आलो मी तरी. मग म्हटलं वर आलो जर शांत वाटलं. देवाचं दर्शन वगैरे घेतलं बघा. आईचं कसं दर्शन एकदम छानपैकी आमचं झालं भावानं. मस्त आईचं दर्शन झालं. बाहेरचं लोकेशन इतका क्यूट होता भावानं. तुम्ही पण नक्कीच जाऊन या कडेगाव डोंगराई मंदिरला. हॅलो भावानो, बघा फायनली खाली पोचले. आता इथं येऊन बसले जरा. भाऊ गेला आहे दर्शनाला. तिथं दर्शन घेऊन आता थोड्या वेळाने आता घरी जाणार आहे भावानो. पुढे नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू भावांनो.